हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? भोगीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळी लवकर उठले आणि झाडांना पाणी देऊन घेतले. देवपूजा करून घेतली आणि आज लवकरच सुगड पूजन घेतली. आमच्या सांगली भागामध्ये फक्त आज हळदी-कुंकूच लावतात आणि पूजन करतात. आणि दुपारचे 4 वाजले होते आणि मी आत्ता भाजी निवडायला घेतली होती. कारण काल आम्ही दिवसभर बाहेर होतो त्यामुळे काहीच काम झालं नव्हतं माझ्याकडून. भोगीच्या सणाचे महत्त्व म्हणजे जुन्या वाईट विचारांचा त्याग करून नवीन सकारात्मक विचाराची किंवा एका आयुष्याची सुरुवात करायची. थंडीच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या भाज्या मार्केटमध्ये अवेलेबल होतात. तीळ वापरून बनवलेल्या पदार्थामध्ये शरीराला पोषक जास्त मिळते आणि आपली जुनं लोक म्हणतात न खाई भोगी तो सदा रोगी असे म्हटलेच जाते ना. पहिला तर मी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून भाज्या फ्राय करून घेतल्या आहेत जेणेकरून त्याच्यातला कच्चापणा जाईल. लसूण, खोबरं, अद्रक, कोथिंबीर, जिरे, तीळ आणि कांदा याचं मी वाटण करून घेतले. तेलात चांगलं परतवून घेतलं आहे. घाटी मसाला आणि सगळे मसाले ऍड करून घेतले आणि अशी मी आमटी बनवली आहे. त्याचसोबत मी सुकी भाजी ही याच पद्धतीने बनवली आहे. भाकरी करताना मला असा प्रश्न पडला की तीळ कोणत्या साईडला लावायची, कारण मी विसरूनच गेले. तरी अंदाजपंचे लावले होते तरी तो नेम बरोबर लागला आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.